समालोचक पाहू शकाल शांत सर, तुम्ही कालच्या दिवसामध्ये त्यांचा फार चांगला आवाज ऐकला. त्याच नंतर नानू सांबरे सर असतील, त्याच नंतर डेरंग गावातील एक सुमधुर समालोचक पाहू शकाल सूरज वाघचं देखील आगमन झालंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सामना रंगतोय. दोन ऑफिशियल पंच मैदानामध्ये रवाना होताना मुख्य आयोजक या स्पर्धेचे अशोकजी खैर, त्याच नंतर लेग पंच असेल सुरेशजी खैर. फार चांगली स्पर्धा पाहतोय. स्पर्धेमधला आजचा जर विचार केला, चौथा दिवस, फार चांगली स्पर्धा पार पडली बघा. 4 दिवसामध्ये कुठल्याही स्पर्धेला घालगोट लागला नाहीये आतापर्यंत विचार केला. आणि चांगली नियमावली फार गरजेचं बघा स्पर्धेमध्ये. आणि फार चांगला सजावट केले मैदानाचा जर विचार केला ना, फार चांगली सजावट बघा. चौफेर सजावट दाखवले. विचार केला होता गेल्या सीझनला जी स्पर्धा झाली होती, खरं तर या आयोजकांनी असं आम्हाला सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आम्ही नक्की काहीतरी वेगळं करू. आणि ते खरोखर वेगळं करताना पाहिलंय मैदानामध्ये. फार चांगलं आयोजन नियोजन. ट्रॉफ्या पाहिल्या तर असं वाटतं की एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन पाहायला मिळतंय. फार चांगली स्पर्धा. स्पर्धेमध्ये आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा. आज स्पर्धेमधला आज चौथा दिवस आणि चौथा दिवसामधला आज पहिली बिग फाईट. वाजीपूर विपक्ष शिवतेज फणसवाडी संघांना, दोन्ही संघांना देऊया कॉम्बॉक्स मधला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि ते पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला सामन्याला सुरुवात झाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन आलाय प्रगतीपथावरती महेश वाघ वाजीपूर संघाकडनं. सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असताना आणि ते माझे परम बंधू बघा स्वप्नील आवालीकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात वाजीपूर टीमला. ऑल द बेस्ट. पहिलाच गोलंदाज महेश वाघ बॅटच्या मधोमध काय फटका सजवलाय. पहिल्याच बॉलवरती श्री गणेश केलाय धावांचा. पहिल्याच बॉलवरती टोकलाय सूरज भगतच्या बॅटमधला आलाय दमदार षटकार. डीजे पहिल्याच बॉलवरती स्वागत, वेलकम महेश वाघचा. पुन्हा एकदा बॅटच्या रडार बॅक टू द बॉल. चेंडूला हातामधून थोडस ब्रेक झाला गेलाय. लॉंग ऑन दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडीशी मिसफील्ड तिथे पाहायला मिळते. दिनेश वाघ कडनं तिसरीचा प्रयत्न. काय घडलं, एक धाव तिथे 3 धावा चोरट्या काढल्या बघा. काय रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या क्रीज वरती. आणि ते एक धाव होती ते 3 धावा मोजाव्या लागल्या. खरं तर वाजीपूर संघाला क्षेत्ररक्षण डिपार्टमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं असणं बघा. सकाळच्या सत्रामध्ये दमदार सुरुवात शिवतेज फणसवाडी संघाच्या फलंदाज सुरेश भगत कडनं. 2 चेंडू सामना केलाय. वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय 9. स्ट्राईक रोटेट झाले. जोमा ऑन स्ट्राईक वरती बॅटची कळा लागले. क्षेत्ररक्षक थोडा विकेट किपर पाहू शकाल थोडस मागे होता. अगदी गॅदर करता आलं नाही. चेंडू वन बाउन्स चेंडू हातामध्ये गेला आणि ते डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली डिलिव्हरी होती. चांगल्या प्रकारे चेंडू रिलीज केला होता. अगदी तिसरा बॉल. फुलटॉस बॉल ताकदीचा पूर्णपणे वापर केलाय. लॉंग ऑनला चांगलाय फ्लॅट स्ट्रोक. कमालीचा फटका. अगदी ठोकलाय लॉंग ऑनच्या वरतून फ्लॅट षटकार. षटकार सुरेश भगतनं ठोकला होता. त्याच नंतर 3 धावा जशी स्ट्राईक रोटेट झाली. तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसुली धावांची केली बघा. जोमाची खासियत पाहायला मिळते. जोमाचा विचार केला ना सातत्याने मोठे फटकेबाजी करण्यामध्ये मायर हा खेळाडू पाहू शकाल आपण. चौथ्या बॉलवरती षटकार ठोकला. धावांचा विचार केला. शिवतेज फणसवाडी संघ बॅटिंग करत असताना 15 धावा धावपलकावरती. फुल टॉस बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांड्या उद्ध्वस्त यष्ट्यांचा वेध घेतला. यावेळी फलंदाज बाद. जोमा बॅक टू द डग आउट. खंडवीच्या माध्यमातून त्याच नंतर दीपक यांचा आर एस डी जे पाहू शकाल.
फार चांगली आवाजाची काळजी घेतली सलग 4 दिवसामध्ये आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पहिला झटका लागलाय, संघाचा प्रमुख खेळाडू बाद झालाय, फुलटॉस बॉल वरती निराशा झालाय बघा खेळाडू. अगदी डगआउट मध्ये जाताना स्वतःला आता विचार करत असेल की मी फार मोठी चूक केली. फुलटॉस बॉल होता, सहजरीतीने दिशा दाखवली, चेंडू झाला आला असता बाहेर, परंतु फुलटॉस बॉल वरती इथे खराब बॉल वरती विकेट पाहायला मिळते. पहिला गडी गारद केलाय शिवतेज पनसवाडी संघाचा मुख्य खेळाडू, प्रमुख खेळाडू जोमा बॅक टू डगआउट. पहिला झटका लागल्यानंतर नवीन खेळाडू दाखल झाला गेलाय, आत्माराम हा खेळाडू आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. शेवटचा अंतिम बॉल महेश वाघचा. हो, चांगली लाईन होती, अगदी चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय चेंडू. याच पंचांचा षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पंचांचा इशाराला षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावफलकावरच्या धावांचा विचार केला. 2 षटकार आलात, परंतु 2 चेंडू फार चांगल्या रीतीने फेकले बघा गोलंदाज महेश वाघनं. 15 धावा खर्च केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. थोडी देऊया डीजेला संधी. आजच्या दिवसामध्ये विचार केला फॉर्चेट इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या प्रेक्षक आनंद घेत असाल तर आमच्या समेत आज जॉईन झाले खरं तर रामदास असतील, त्याचनंतर बारक्या आणि त्याचनंतर कृष्णा या दादांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट कव्हरेज केली जाते बघा. फार चांगली क्वालिटी HD क्वालिटी पाहायला मिळते स्क्रीनवरती. षटक क्रमांक दुसरं, पहिलं षटक महेश वाघनं फेकलं होतं. आता सेकंड ओव्हरला सुरुवात महेश सचिन वाघ हा खेळाडू पाहू शकाल. पहिलाच अगदी स्लोवर गती चेंडू फेकला गेलाय बघा. चक्कीचा केलाय फलंदाजाला. ज्या खेळाडूनं 2 चेंडूमध्ये 9 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला 4 चेंडू. आता ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली दमदार. चांगली सुरुवात पहिल्या षटकाचा जर विचार केला जरी धावा आल्या, परंतु संघाचा प्रमुख खेळाडू बाद केलाय महेश वाघ या गोलंदाजानं. जोमा या खेळाडूला फुलटॉस बॉल वरती समाचार घेता आला नाही. सरळ यष्ट्यावरती चेंडू आदळला आणि आपली विकेट सोडावी लागली. पहिल्या षटकामध्ये 5व्या बॉल वरती चांगली सुरुवात सेकंड ओव्हरची. डॉट बॉल आलाय पहिला बॉल बॅटच्या मधोमध, परंतु मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. मिड विकेटचा खेळाडू, अजिबात चुकी होणार नाहीये बालाकडनं. आणि पहिला दुसरा झटका लागलाय. ऍज ओपनर साठी आलेले 2 खेळाडू माघारी परतलेत. 16 धावसंख्येवरती दुसरा झटका लागलाय शिवतेज पनसवाडी संघाचा. बॅक टू डगआउट सुरेश भगत. अप्रतिम संगीत पाहायला मिळालंय. खर तर साई बाबाचं संगीत ऐकायला मिळालंय. 4थ्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल. त्याचाच बंधू बडे मिया आउट झालाय. आता छोटे मिया मैदानामध्ये दाखल झालाय. राजेश भगत विस्फोटक फलंदाज. चौथ्या क्रमांकावरती दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती राजेश बल्ला डावकर त्याचा फलंदाज. 2 चेंडू वरती कुठली धाव खर्च केली नाही बघा सचिन वाघ या खेळाडूंना. अगदी जड मध्ये चेंडू दिशा दाखवले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दिनेश वाघ चुकी करते बघा. 2 मिसफील्ड पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. एक लॉंग ऑन मध्ये पहिल्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये विस्फोटक फलंदाज आला होता स्ट्राईक एंड वरती डावकर त्याचा. त्याच नंतर लॉंग ऑन मध्ये दिनेशला पाहू शकाल. पुन्हा एकदा तोच खेळाडू चुकी केली बघा. 2 चुक्या पाहायला मिळाल्या दिनेश कडनं. 18 धावा धावपलकावरती लागल्या. 17 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. गती कमी केले. चांगली डिलिव्हरी बघा. आणि इथे थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वळण घेतलाय बघा. मेल एक अतिरिक्त धावेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्या 18 धावसंख्येवरती बघा. थोडासा स्लोवर गतीचा चेंडू, थोडीशी बोट फिरवली होती. अगदी चक्कीचा केलाय फलंदाजाला, परंतु वाईड बॉल बघा पंचांनी घोषित केलाय. पंच तटस्थ पाहू शकाल.
यावेळेस स्लॉट मध्ये काय फटका लगावलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू हलवलाय आणि त्याला पाठवलाय लॉंगॉनच्या वरतून. शानदार षटकार. प्रेशर क्रिएट झालाय बघा आणि जो दबाव आला होता शिवतेज पनसवाडी संघाला, दोन खेळाडू बाद झाल्यानंतर पूर्णपणे या षटकारानं प्रेशर रिलीज केलाय बघा. काय फटका सजवलाय बॅटच्या मधोमध. काय सुमधुर आवाज आला बॅटचा आणि बॉलचा. अगदी बॅटला जसा चेंडू आदळला टक असा आवाज आला बघा आणि काय फटका लगावलाय. काय अप्रतिम फटका दर्जार. चौथ्या बारती षटकार. हो चांगला फटका, स्टेट डाऊन फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मधून जाल सीमा पार, वन बम सीमा पार मिळतील या 4 धावा सलग. दुसरा मोठा फटका. राजेश भगत ऑन फायर. डीजे नवीन वर्षाची दमदार सुरुवात शिवतेज फणसवाडी संघाच्या फलंदाच्या बॅट मधनं काय फटकेबाजी पाहायला मिळते. पाचव्या बॉलची चौकार ठोकलाय, अंतिम बॉल. हो थोडस रनमध्ये अडथळा येत आहे. ओ स्टेप झाली असती परंतु स्वतःला सावरले गेले बघा. फार चांगली लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसामधली पहिली लढत. सकाळच्या सत्रामध्ये दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकाचा जर विचार केला, महेश वाघनं षटक फेकलं होतं. 7 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या, जोमाला बाद केला. परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुरेश देखील बाद केला या खेळाडू गोलंदाजानं. आणि त्याच नंतर काय फटकेबाजी. शॉर्ट ऑफ दिले होते, बॅटचा टॉपेज. विकेट किपरच्या माध्यमातून चुकी अजिबात होणार नाहीये. संकटमोचक बनला होता खेळाडू राजेश भगत हा खेळाडू. त्याच नंतर अंतिम बॉल वरती मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट सोडावी लागेल आणि तिसरा झटका लागला शिवतेज फणसवाडी संघाला. बॅक टू पॅव्हिलियन राजेश भगत. संख्येवरती 3 गडी बाद झालेत. चौथ्या क्रमांकावरती येऊन फार चांगला खेळ दाखवला परंतु जास्त वेळ राहिला नाहीये बघा क्रीज वरती. स्क्रीनवरती तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आलाय मयूर वाघ. गती कमी केले, आत्माराम या खेळाडूला चकवा दिलाय पहिल्याच बॉल वरती. ही तर खासियत या गोलंदाजाची. दुंदरे फणसवाडी संघाच्या मैदानावरती काय गोलंदाजी केली होती बाबदेवाडी संघाविरुद्ध या मयूर वाघनं. आणि तीच गोलंदाजी, तीच शैली आणि तोच दरार पुन्हा एकदा मैदानामध्ये सादर केलाय बघा. पहिल्याच बॉल वरती अगदी गती कमी केली होती, थोडीशी बोट फिरवली होती. अगदी लेग कडे चेंडू पाहायला मिळाला आणि पडल्यानंतर स्विंग देखील पाहायला मिळाला. चेंडू गती कमी केली परंतु हेरलंय, पारगलंय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बाळू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, अजिबात चुकी होणार नाहीये. बाळूने 2 झेल पकडले चांगल्या खेळाडूचे आणि चौथा गडी गारद केलाय. पहिल्याच बॉल वरती डक विकेट पाहायला मिळते मैदानाच्या बाहेर. प्रकाश भगत बॅक टू डग आउट.
4 गडी बाद झालेत. आतापर्यंत विचार केला शिवतेज फणसवाडी संघाची फार चांगली सुरुवात झाली होती, कारण 2 षटकामध्ये आतापर्यंत विचार केला धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 29 धावा धावपलकावरती, आणि ते 4 गडी बाद झाले. मिडल ऑर्डर साठी आता मंगेश पारदीला पाहू शकाल तुम्ही, दाखल झालाय मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती. आत्मारामचा विचार केला वन डाऊन साठी आलेला खेळाडू नॉन स्ट्राईक वरती जास्तीत जास्त चेंडू सामना नाही केला, परंतु 2 चेंडूचा सामना केलाय. आतापर्यंत विचार केला आत्माराम या खेळाडूनं 0 धावसंख्या. हो, हलक्यात आणि टॅप करण्याचा प्रयत्न. यस, अभ्यंतर धाव मिळेल. पंचाचा सिग्नल आला. यस, इट इज अ वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धावेने भर पडली जाते टीमची धावसंख्या. 30 रन्स कंप्लीट झाल्या स्कोरवरती शिवतेज फणसवाडी संघाच्या. गती कमी केली पुन्हा एकदा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. 3ऱ्या षटकामध्ये अप्रतिम षटक पाहायला मिळत आहे बघा शांताराम सर. या गोलंदाजाची खरी तर फार खासियत बघाय. दोन्ही चेंडूला वळण देतोय बघा दोन्ही साइडने. लेग कटर ऑफ कटर दोन्ही चेंडूचा फेकी फार चांगली करते. चेंडूचा रिलीज पॉइंट आहे बघा किती शानदार पाहायला मिळतंय क्रीज वरती. अगदी अचूक लेंथ वरती बघा. पुन्हा एकदा लाजवाब एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय बघा मयूर वाघनं. फार चांगला परफॉर्मन्स दाखवलाय गोलंदाजी करत असताना. फलंदाजी देखील तितकी सुंदर पाहायला मिळेल. गती कमी केले. फार एकले लेंथ पार एकली. छोटीशी लेंथ पाहायला मिळाली. हाफ पॅकर बॉल केला होता. थोडीशी अगदी चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. लॉक स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिळतील या 4 धावा. डीजे पाचव्या बॉलवरती चौकारांची गरज होती मोठ्या फटक्याची. बॅटची टॉपेज लागून कुठेतरी नशिबाची साथ आजमावली खेळाडू आत्मारामला. बॅटचा टॉपेज लागून लॉंग टॉप रिजन मध्ये चौकार पाहायला मिळाला. हो, या वेळेला अगदी फुटवर्कचा वापर केलाय, परंतु शतरक्षकनं चुकी केली. पुन्हा एकदा थर्ड मॅन दिशेमध्ये चेंडू अजिबात थांबणार नाहीये. नाराज झालाय बघा गोलंदाज मयूर वाघनं. फार चांगली गोलंदाजी केली होती. 5 चेंडू मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यानंतर अंतिम बॉल वरती देखील चौकार पाहायला मिळालाय आणि 3रं षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 39 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक. ब्रेक्स पाहू शकाल तुम्ही. 3 षटक समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. 2 षटकामध्ये 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फार चांगला कमबॅक राहिला होता शांताराम सर. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या मयूर वाघनं आणि सलग 2 बॉल वरती 2 चुक्या पाहायला मिळाल्या आणि ते 2 चौकार खूप महागात पडतील वाजीपूर संघाला. 39 धावसंख्येवरती 4 गडी बाद झाल्यात. मिडल ऑर्डर साठी खेळाडू आले. आत्माराम हा खेळाडू नॉनस्ट्राईक एंडवरती गेला. त्याच्या बॅट मध्ये 2 चौकार पाहिले पाठच्या षटकामध्ये अंतिम बॉल वरती देखील. आणि त्याच नंतर आता स्ट्राईक एंड वरती 6व्या क्रमांकाचा खेळाडू एंटर झालेला मंगेश पारदी ऑन स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. 4थं गोलंदाज स्लॉग वरचं अंतिम षटक हाणामारीचं. या षटकामध्ये धावा करावा लागतील. डिफेन्स चांगली फटकेबाजी दाखवावे लागतील. बाळा हा गोलंदाज. हो, चांगली लाईन होती परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. यस पंचांचा मान्यवरांचं आगमन झालंय बघा. या स्पर्धेच्या अतिथी मान्यवर या आपण विठ्ठल पाटील या साहेबांचं खरं तर आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावरती येऊन स्थान तुमच्या देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 41 लॉस ऑफ 4 विकेट. 41 धावा धावफलकावरती. चला मान्यवरांचं आगमन झालंय. आपण या व्यासपीठावरती विठ्ठल पाटील या साहेबांचा खरं तर दमदार व्यक्ती पाहू शकाल. हो या बेरे अगदी जड मध्ये चेंडू फेकलाय परंतु लाईन खराब पाहायला मिळते. पंच तटस्थ चांगला निर्णय आलाय. तिसरा चेंडू फेकत असताना वाईट बॉल आणि इथे गोलंदाजी शैलीवरती आक्षेप घेतलाय बघा. आम्ही इथे थर्ड पंचांसाठी ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल बघा. या वेळेत देखील चांगला लेंथ होती बघा. चांगला चेंडूला रिलीज केलाय बघा. अगदी फुलर लेनचा बॉल होता. चकबा दिलाय फलंदाजाला. आता मात्र वेळ निघून चालले. आत्माराम या खेळाडूला माइंडसेटनी फलंदाजी करावी लागेल. गती कमी केली. यावेळेस चांगलं व्हॅरिएशन दाखवलंय बघा. ज्या वेळी तुम्ही फास्ट गोलंदाजी करत असताना ना तुमच्याकडे थोडीशी फास्ट गोलंदाजी नसली तरी परंतु तुमच्याकडे व्हॅरिएशन फार महत्वाचं असले पाहिजे बघा. आणि ते व्हॅरिएशन क्रीज वरती पाहायला मिळतंय गोलंदाजी करत असताना. अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय बघा गोलंदाज बाळा वाघ. या गोलंदाजानं 3 बॉल फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्या बघा. 2 वाईड फेकलेत परंतु चांगली गोलंदाजी. गती कमी केली. पुन्हा एकदा अगदी यष्ट्यांच्या वरतून चेंडू निघून गेलाय बघा. मिडल स्टंपच्या वरतून निघून गेलाय चेंडू. अजून एक डॉट बॉल. फार निराश केलाय बघा डगाडू मध्ये शिवतेज फणसवाडी संघानं. आत्माराम या खेळाडूने 2 चौकार आलेत परंतु आता अंतिम षटकामध्ये धाबा येणं फार गरजेचं होता. बॅटच्या मधोमध लागला मिड विकेटचा खेळाडू सचिन वाघला पाहू शकाल. चेंडू उचलणार फेकी करणार चांगली फेकी. तितकंच चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. आणि ते 5व्या चेंडूवरती एक सिंगल आले म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज. अंतिम षटकामध्ये बाला वाघनं फार चांगला खेळाडू आहे बघा. अतिशय दमदार क्षेत्ररक्षण दाखवले. 2 झेल टिपले. त्यानंतर गोलंदाजीसाठी अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी राहिली बघा. अंतिम बॉल सेट टार्गेट बॉल मिस झाला गेलाय. षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाला. एकदा जोरदार टाळ्या बाला वाघ साठी ज्याने 8 चेंडू फेकले. 2 वाईड बॉल फेकले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. काय कमालीची गोलंदाजी पाहिली गेली पहिल्या इनिंग मध्ये. आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा धावांचा विचार केला ना माझे स्कोर साथी मित्र सांगतील 43 येणारे 24 चेंडू असतील आणि 44 धाब्यांची गरज. तर विठ्ठल पाटील या साहेबांचं खरं तर आगमन झालंय. आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. या प्लीज. आणि त्यांच्या समेत या स्पर्धेसाठी बघा मालिकावीर पुरस्कृत केलेली सायकल भगवानजी खैर या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं बघा. आणि त्याच नंतर दमदार व्यक्ती डॅशिंग व्यक्ती पाहू शकाल रामा भगत यांचं देखील या साहेबांचं आगमन झालंय. आपण देखील या आमचे मामाश्री आत्माराम चौधरी यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. कुणाला वडापावचा मंचुरियनचा स्वाद घ्यायचा असेल बघा आमची प्रेम कॅन्टीन उपलब्ध आहे बघा. अगदी टावर खांबल्याच्या अगदी खाली आहे बघा. ओर टू डीजे. चला बब्देवाडी संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांचे रिपोर्ट साधा. त्याच नंतर त्यांचा विरोधात संघ असेल कारगर चापेवाडी संघ. या 2 संघा दरम्यान नेक्स्ट सामना असणार बघा. तर दोन्ही संघांना विनंती करतोय फर्स्ट इनिंग समाप्तीनंतर टॉस करणं गरजेचं असतं बघा. आणि ते जर तुम्ही वेळेवरती आला नाहीये दोन्ही संघ तर तुम्हाला पॅनलाइज करू आयोजकांच्या माध्यमातून. ओव्हर टू शांताराम सर. हॅलो. चला आपण क्षेत्ररक्षण सजावट करायचं आहे. पहिली मॅच आपण पाहतो. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आहे. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतो.
खैरवाडी चषकाच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा आपण आज आपल्या भेटीस आलेल्या आहे. ग्रामस्थ चषक 2025 एक भव्य दिव्य ही स्पर्धा आज आपण पाहतोय खैरवाडीच्या मैदानावरती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्य. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण श्री गणेशाचं नामस्मरण करूनच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे आणि ती आज आपण जोपासत आहोत. तर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शाहू छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी मानाचा तिरवार मुजरा करून आपण दुसऱ्या पूर्वार्धामध्ये आपण वळतोय. पहिला पूर्वार्ध पहिली फलंदाजी केली ती म्हणजे फणसवाडी टीमनं आणि दुसरी फलंदाजी आपण पाहणार आहोत वाजपूर. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावफलकाचा आपण जर विचार केला तर 43 धावा धावफलकावर आणि 44 धावांचा मात्र इथे पल्ला सट करण्यासाठी उतरलाय वाजपूर संघ. सलामीवीर आहे, सलामी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झालेला आहे. अरुण पारदे आणि मयूर वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा इथे सुरुवात होईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राजेश भगत गोलंदाज आहे. पहिलाच बॉल खराब टाकलाय. अभ्यंतर धाव पंचांची इशारा आलाय. 1 धाव मिळेल. श्री गणेश होईल संघाचा अकाउंट ओपन केलंय. एका धावेनं अगदी खराब गोलंदाजी केली. चांगली सुरुवात करावी लागेल. 44 धावा मात्र इथे जमवायच्या आहेत वाजपूर संघाला. 4 षटकांमध्ये महत्वाची मॅच आहे. आज सकाळचा सुमधुर सत्र. अगदी उन्हाचा तडाखा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आज दिवसभरामध्ये. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चुकी करणार नाही, परंतु इथे स्लिप मध्ये बॉल थोडासा पंबल झालाय, अडवलाय, धावा येत नाही. चांगला क्रॉस द लाईन खेळण्याचा बॉल होता, धाव आली नाही. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. अगदी चांगली सुरुवात इथे केली. फलंदाजी करावी लागणार निश्चितच. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरशी स्वागत आहे. चला सुरुवात करा. आपण टाइम आउट आहे बघा. 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकली जायला पाहिजे असा ऑर्गनायझर कमिटीचा निर्णय. प्रत्येक संघाला अलाउड राहील. पहा मोठा फटका सजवायचा होता. अगदी इथे एकवर लाईनचा बॉल आहे. अगदी तिखट गोलंदाजी करतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने पुढे सरकवलाय धावफलक. 2 या अंकावर फलंदाजी करतोय वाजपूर संघ. आज अक्षरचा चांगला दिवस कोण गाजवणार या स्पर्धेचा. आज 4था दिवस आहे या स्पर्धेचा. आज थोडासा मोठा गट असणार, बी गट आहे. अगदी चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. प्रेक्षकांची मनही जिंकवतील अशी एक चांगली भव्य दिव्य स्पर्धा आज आपल्याला इथे 365 दिवस आज जी आपण वाट पाहत होतो आणि ती आज इथे आपण स्पर्धा पाहतोय खैरवाडीच्या मैदानावर. जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या वतीने ही संकल्पना आज आपण पाहतोय. कट केलाय बॉल गल्ली पॉइंट मध्ये, स्लिप आहे. अगदी चांगली चाचपडणी करतोय. क्षेत्ररक्षणाची विवाह रचना तर खूप सुंदर आहे. मैदानाच्या चौपेर अगदी चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लोंगोपला आहे, लोंगॉनला आहे, डीप कव्हर मध्ये आहे, मिडोप मध्ये आहे, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये आहे. आणि एसटी रक्षक फर्स्ट स्लिप, 2 स्लिप, 3 स्लिप असं एक चांगलं विवाह रचना आपण पाहतोय. ओहो कट केलाय, बॉलला कट केलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवताय. गोलंदाजांना अगदी अक्षरशः गोलंदाजी चांगली करतोय. धावा मात्र बनू देत नाही. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकेवर आहे. मोठाले फटक्यापासून अगदी दूरवरती ठेवलाय फलंदाजाला. एक चांगली नामवंत जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अरुण आहे आणि मयूर आहे. अशी एक भव्य दिव्य ही संकल्पना आज उतरले घेऊन अगदी कट केलाय. पॉइंट मधून बॉलला अगदी ढकललाय. सीमा पार होईल. दिल मांगे मोर यू पर डीजे. नाना खंडवी तुमचंही मनपूर्वक सरशी स्वागत या स्पर्धेच्या वतीनं.
अगदी चांगली सुरुवात केली चौकारांना. आतापर्यंत धावांचा अगदी वेग वाढवलेला आहे. 7 या अंकावर फलंदाजी करतोय वाजपूर टीम. पहिला गोलंदाज अजूनही मार्गग्रस्त गोलंदाजी करतोय आणि इथे पहिलं षटक संपलंय. पंचांचा इशारा आलाय. एंड ऑफ द ओव्हर फर्स्ट. हॅलो, बापदेव संघाचा संघनायक आणि खारघर चापेवाडी संघाचा संघनायक, आपण जर आला असाल तर टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आणि या संघाला विनंती आहे बघा ऑर्गनायझर कमिटीची की आपण स्पीड अप करायचं आहे. जास्त वेळ दौडू नका, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत पहिलं षटक संपलंय. 7 धावा खर्च केल्या गोलंदाजांना. इथे बनवायचे 44 धावांचा लक्ष ठेवलाय. अजून सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावा बनवावे लागते. पॉवर प्लेचं षटक संपलंय. जी हाणामारी करायची होती ती थांबवली गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. खेळपट्टीच्या लाईनवर अगदी मेगा स्क्रीन, चांगली सजावट आहे. चांगली खेळपट्टी, अनुकूल खेळपट्टी आणि मैदानाची विभारचना सुद्धा खूप सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या लाखाच्या स्पर्धेला लाजवेल इतकं मोठं आयोजन आपण इथे पाहतोय. खैरवाडीच्या मैदानावरती भव्य दिव्य ही स्पर्धा आज आपल्या बेटीस आणून ठेवली येईल. इथे दुसरे षटक अगदी चांगला खोलवरचा बॉल होता. पंचांचा इशारा इथे नो बॉल आहे. धावा मात्र इथे मिळतील. अगदी चांगली सुरुवात मात्र फलंदाजासाठी मिळते. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. और स्टेप आहे. अगदी चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. इथे धावांची गती अगदी इथे पाहायला मिळते आपल्याला. पंचांचा अगदी तितका चांगला नजरेचा अगदी वेग आहे. अगदी गोलंदाजावरती लक्ष ठेवून केंद्रित मात्र इथे लक्ष ठेवते. पंचांच्या बाजूने गोलंदाजी करतो. हा बॉल फिरीट असणार आहे. संधी प्राप्त झाली आहे. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे. धावा मिळल्या जातील. झेल मात्र टिपला तरी इथे धावा घेतल्या जातील. अगदी चांगली सुरुवात. पिरियडची संधी मात्र मोठ्या फटक्याने करायची होती, तसं झालं नाही. इथे मात्र धाव फक्त मिळेल 1 धावांचा. आपण जर विचार केला तर 11 धाव फक्त धाव पलकेवर आहे. दुसरे षटक टाकतोय गोलंदाज सुरेश आहे. सुरेश भगतच्या माध्यमातून गोलंदाजी. नो बॉल टाकला. त्यानंतर पिरियड सुद्धा मिळाला. गोलंदाजी चांगली राहिली इथे सुरेशच्या माध्यमातून. इथून मात्र चांगली गोलंदाजी झाली तर वाजपूर संघाला थोडंच मागडा सामना पडेल, जड होईल. आतापर्यंत धावा बनवायच्या आहे. धावांपासून अगदी दूर ठेवलाय. लॉंग ऑफला स्पीक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफला हा खेळाडू आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजाकडे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिला तर चांगलं सजावट आहे. आणि आज वाऱ्याची सुद्धा हवेचा वेग आहे. आणि त्या वेगावर जर एखादा मोठा फटका आला तर लॉंग ऑफला निश्चित षटकार पाहायला मिळणार. परंतु तसं काय होत नाही. गोलंदाजानं अगदी थांबवली धावगती. धावगतीला मात्र इथे सफल करावं लागणार. बॅटची कडा घेतली. धाव मिळेल फक्त सिंगल. सिंगलने थोडस सामना पुढे सरकलाय. स्कोरबोर्ड हलता केलाय. 13 अंकावर फलंदाजी आपण पाहतोय. अजून या मैदानाच्या आतमध्ये एक जोडी चांगली पाहायला मिळते. धावा मात्र रोखून ठेवलाय गोलंदाजानं. वेदांकित गोलंदाजी करतोय. नामांकित गोलंदाजी आहे. कारण खेळपट्टी तितकी चांगली आहे. अगदी टर्न होतात बॉल. थोडंसं फलंदाजाला मात्र इथे थोडंसं व्हेरिएशन कमी जाणवतंय. गती मिळते. गतीवरती अगदी स्वार करायचा आहे फलंदाजाला. धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. लॉंग ऑफला स्पीक केलाय. जेल टिपायचं होता. अगदी नामी संधी उपलब्ध करून दिली होती. सुरेश बगेच्या माध्यमातून गोलंदाजी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र साथ देत नाही. जेल सुटला. फलंदाजाला जीवदान मिळलं इथं आणि त्या जीवदानाचा पुरेसा फायदा करावा लागेल. धावांना सुद्धा इथे थांबवून ठेवलंय आणि त्या धावा बनवण्यासाठी मात्र इथे प्रयत्न करतोय वाजपूर संघ. आतापर्यंत सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट झाल्या.
अरुण आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. धावांपासून अगदी थांबवलंय. फुल टस बॉल बऱ्याच वेळानंतर बॉलला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये एक दर्जेदार षटकार डीजे. वीस धावा धाव पलकेवर 20 धावा आले. धावा हळूहळू बनल्या आहेत. तर इथे हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि इथे चेक केला जाईल. चला फेर डिलिव्हरी केले. थोडासा बॉल खाली राहिला. पंचांचा अगदी निर्णय अचूक आला आमच्याकडे. व्हेरी गुड निर्णय आला. मात्र सामोरे गेले. काय डिसिजन मात्र इथे होता. आणि इथे गोलंदाज आपण पाहतोय. कधी खोलवरचा बॉल होता. मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफला आहे. धावा मात्र इथे इक्वेशन केल्या जातात. व्हेरिएशन खूप चांगला आहे. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु नाकार दिलाय. अगदी इथेच त्यांना थांबावं लागलंय. धावांचा आपण जर विचार केला तर आता धावा धावफलकावर आहेत 22 धावा धावफलकावर. चला बाबदवाडी संघ नायक बघा. फर्स्ट इनिंग कधीच समाप्त झाले अजून देखील आला नाहीये संघ. जर आला नाही तर तुम्हाला 2 धावेचा पॅनलाइज करू लक्ष असू द्या. आणि खारघर चापेवाडी संघ देखील वेळेवरती आला नाही तर त्यांना देखील 2 धावेचे पॅनलाइज करू. तर दोन्ही संघ आले असतील या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं बघा आयोजकांना प्लीज. यस यस अगदी ओके निर्णय आहे. अगदी तो तुम्हाला पालन करावं लागणार आहे. काल शिवसई संघाला सुद्धा 2 धावेने दंडित केलं होतं आणि 2 धावेने सामना मात्र आला इथं शिवसई संघ. आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकांचा अगदी वादळी खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा आपण जर वेग पाहिला तर फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर. आणि विजयासाठी अजूनही 12 बॉल आणि 22 धावेची गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन मात्र प्रत्येक संघाला इथं करणं गरजेचं आहे. येणारे 12 बॉल 22 धावेची गरज आहे. 44 बनवायचं आहे 4 षटकांमध्ये. आणि ते अजून या सलामी पियर मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसरं षटक सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहिले. तितकी चांगली फलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिली आहे. आणि सुद्धा कॅशेत आहे आणि अजून धावा बनवायच्या आहेत. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. तळ ठोकून उभी आहे. अगदी पार्टनरशिप मस्त बनवली दोन्ही फलंदाजांना. योगदान चांगलं आहे. आणि इथे तिसरं षटक सुरू होईल. पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज थोडा धीम्या गतीचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव मिळेल. एकेरी धावेनं मात्र धावफलक मात्र इथे बोलतं करताय हळूहळू. धावांचा योग आहे. धावांना मात्र बनवणं खूप गरजेचं आहे. सामन्यामध्ये अगदी सूरज निर्माण आहे दोन्ही संघांमध्ये. गोलंदाजी करणारा आपण पाहतोय बुरेशी हा गोलंदाज आहे. तिसरे षटक अगदी चांगला प्रगती पथावर आहे. हो समोरच्या दिशेला बॉल मात्र कट करायचा होता. अगदी गॅप भरली मोठी आहे. बॉल मात्र निर्धाव झालाय. डॉट बॉलची समाप्ती आली आहे. बॉलमध्ये अगदी व्हेरिएशन चांगलं होतं. टप्पा पडला त्यानंतर मात्र काहीसा बॉल खाली राहिलाय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. धावा येत नाही. धावांपासून अगदी थांबवलंय. चांगली सुरुवात केली होती. धाव संख्येला बुऱ्या गोलंदाज आहे. मोठा फटका सजवलाय. फाईन लेग क्षेत्र निवडलाय. इथे मिळेल एक दर्जेदार षटकार. वेलकम सिक्सर डीजे.
29 धावांचा पल्ला मात्र इथे गाठलाय. वाजपूर संघ महत्वाची जोडी, आघाडीचे फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन खेळतात. अगदी चांगली जोडीनं अनुभव घेतलाय, पूर्णपणे अभ्यास केला मैदानाचा आणि गोलंदाजाचा. गोलंदाजावर अगदी हळूहळू धावा बनवण्याचा प्रयत्न करताय. कॉम्बिनेशन खूप चांगलं, गॅप मध्ये बॉल ढकललाय, फायनल क्षेत्रामध्ये आहे आणि तिथे दोन क्षेत्ररक्षक अगदी वेगानं कव्हर करण्यासाठी धावपळ करतायत. धावा मिळतील फक्त इथे दोन धावा. अगदी चांगले रनअप मध्ये सुधारणा आहे, अगदी चांगला तालमील चांगला आहे दोघांचा. बॅटिंग परफॉर्मन्स चांगला आहे, सुंदर गती निर्माण करतोय दोन्ही फलंदाज. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती फलंदाजी आहे, चुकीचा निर्णय नाही दोघांच्या मनामध्ये. अगदी मोठाले फटके जेव्हा लागतील तेव्हाच पाठवतात. इथून गोलंदाजावरती थोडासा प्रेशर बनवण्याचं काम करतोय. रनअप मध्ये थोडीशी चुकी झाली, मिस्टेक झाले, त्यानंतर पुन्हा गोलंदाज परतावं लागतंय आणि गोलंदाज मात्र चांगली शैली घेऊन येतोय. अगदी गोलंदाजाचा आपण जर विचार केला, बुरेशी आहे, चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात आहे, समोरच्या दिशेला बॉल आहे, पंचांचा इशारा आलाय, अजून एक नो बॉल मिळेल और स्टेप मधला आहे. अगदी चांगला पिरियडचा इशारा सुद्धा पंचाने दाखवलाय. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आजचा दिवसातील पंच तर रिव्ह्यू सुद्धा आलेला आहे. तर निश्चितच इथे चेक केला जातोय. चांगली सुरुवात मात्र इथे पंचांच्या माध्यमातून. आज सकाळचा सत्र सुरू आहे, पहिली मॅच आपण इथे पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये अगदी थोडासा प्रेशर आहे. सामना जिंकण्याच्या उंबरठ्याकडे वाजपूर संघ आहे, त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय म्हणजे फणसवाडी संघ. यस, नो बॉल आहे आणि फिरी हिट असणार आहे. संधी पुन्हा प्राप्त झाली इथे वाजपूर संघाला. रिव्ह्यू संपलेला आहे. तर इथे रिव्ह्यू बघा, दोन्ही संघाचे संपलेले आहेत असा आयोजकांचा निर्णय आहे. चला सामना आपण सुरू करायचा आहे लगेचच. सामन्याला अगदी थांबवून ठेवू नका. लॉंग ऑफ मध्ये लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, दुसरी साठी निघलाय अगदी चित्त्याच्या वेगानं आणि या दोन धावा तरी ती कंप्लीट सहज आणि सहज पूर्ण झाल्या आहेत. अगदी चांगली धाव संख्या, बिटवीन द रनिंग परफॉर्मन्स आहे. आतापर्यंत एकही विकेट मिळवता आला नाही गोलंदाजाला. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आले, अजूनही तळ टोकून उभा आहे. विजयाच्या वाटचालीकडे आहे. वाटचाल कोण करणार विजयाची? आज सकाळचा सुमधुर सत्र आहे. अगदी चांगली सुरुवात. तिसऱ्या षटकाला थोडीशी धाव संख्या थांबवण्याचा प्रयत्न केलाय बुरेशी या गोलंदाजानं. मोठा फटका अप्रतिम बॅटच्या मधोमध पाठवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक दर्जेदार षटकार डीजे. तर विजयासाठी अजून 4 धावेची गरज आहे. 4 धावा. तिसरं षटक पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. एकूण 40 धावा झाल्यात आणि विजयासाठी अजून 4 धावेची गरज आहे. अंतिम षटक असणार आहे. अंतिम षटकामध्ये 4 धावेची गरज आहे. सलामी पियर अजून मैदानाच्या आतमध्ये आहे.
बघा अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय बघा. डॅशिंग व्यक्ती पाहू शकाल सुकेशजी चौधरी या दादांचं आगमन झालंय बघा. या स्पर्धेसाठी त्यांनी 5 ट्रॉफ्या बघा आम्हाला दिल्या, या पुरस्कृत केल्या या स्पर्धेला. यांचं आगमन झालंय. करता सुकेशजी चौधरी आमचे दादा असतील, या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. तुमचं देखील मान सन्मान केला जाईल, यथोचित सन्मान केला जाईल. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं, या जवागीच्या चषकाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. ओव्हर टू शांताराम सर. यस अगदी प्रमुख पाहुण्यांची अलर्ट गर्दी. कट केलाय बॉल, पॉइंट मध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबल झालाय. क्षेत्ररक्षण करत असताना धावा वाचवायच्या होत्या. 4 धावेची गरज मात्र होती. तिथे मात्र 2 धावा तर इक्वेशन झालाय. व्हेरिएशन खूप चांगलं दाखवलं. बॅटिंग लाईन चांगली आहे. अजून एक विकेटचं पतन नाही. अगदी ही जोडी अगदी महत्वाची ठरली. आघाडीला आलेले फलंदाज अजूनही स्वतःचं नाव मात्र इथे कोरतोय मैदानाच्या आतमध्ये. अरुण आहे आणि त्यानंतर मयूर आहे. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तळपते. अगदी त्यांच्या नावाचं मात्र इथे वादळ घुंगवतंय मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशाराला. इट इज वाईट. अवंतर धाव मिळेल. स्कोर लेवल झालाय. एका धावीची गरज आहे विजयासाठी. अगदी चांगली गुणवंतीची फलंदाजी आपण येथे पाहतोय. वाजूपूर संघ आज सकाळचा सुमधर 17 आपण त्यांच्या नावावर निश्चितच पाहू शकाल. आज 4था दिवस आहे या स्पर्धेचा आणि 4थ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. पनसवाडी विपक्ष वाजपूर. चांगली शांत आणि संयमी लढत मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन झाले दोघांची अगदी चांगली परिभाषा. कट केलाय. अगदी इथे एका धावेची गरज होती आणि सामना तर जिंकलाय तो म्हणजे वाजपूर संघ. 4 षटकांचा मॅरेथॉन जिंकलाय. वेल प्ले वाजपूर संघ. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अर्लक संघ झालाय सकाळच्या 17 मध्ये ते म्हणजे पनसवाडी संघ. तुमचं विशेषतः कौतुक आपण करूया. दोन्ही संघाला हार्दिक अभिनंदन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.